नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की आपण अध्यापनाचं बालमानसशास्त्र या ठिकाणी अभ्यासत आहोत. तर त्यामध्ये आज आपलं तिसरं लेक्चर आहे. तर यामध्ये आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तो म्हणजेच आपला दुसरा चॅप्टर. चॅप्टरचं नाव काय आहे? तर अध्ययन प्रक्रिया आणि स्वरूप. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण अध्ययन प्रक्रिया नेमकी काय आहे, तिचे स्वरूप आणि व्याप्ती या सर्व संकल्पनांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. तर नेहमी प्रश्न विचारला जातो, अध्ययन नेमकं काय आहे? अध्ययन ही कन्सेप्ट काय आहे? शिक्षण ही कन्सेप्ट काय आहे? तर साधी गोष्ट सांगायचं झालं तर शिक्षण ही काय आहे? खूप मोठी आणि व्यापक अशी संकल्पना आहे आणि शिक्षणाच्या तुलनेमध्ये विचार केला तर अध्ययन ही काय आहे? खूप छोटी, त्याचबरोबर मर्यादित अशी संकल्पना आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर एखादं छोटं मूल काय करत असतं, तर आपल्या बाजूला एखादं 4 पायावर चालणारं, त्याचबरोबर भू-भू करणारं, पांढऱ्या रंगाचं, शेपटी असणारं असा एखादा प्राणी पाहतं आणि मग ते प्राणी पाहिल्याच्या नंतर एक डोक्यामध्ये कन्सेप्ट ठेवतं, की काय आहे 4 पायावर चालणारा, त्याचबरोबर भू-भू करणारा, पांढऱ्या रंगाचा, त्याचबरोबर कसला तर शेपटी असणारा हे काय आहे तर कुत्रा आहे. मग काय होतं काही दिवसानंतर 4 पायावर चालणारा, भू करणारा परंतु काळ्या रंगाचा कुत्रा ते पाहत असतं मूल. मग ते मूल काय करतं, की बाबा पांढऱ्या रंगासोबत काळ्या रंगाचाही कुत्रा असतो, अशी कन्सेप्ट आपल्या काय करतो डोक्यात ठेवतो. त्यानंतर मग काही दिवसानंतर 4 पायावर चालणारी, म्याव-म्याव करणारी एक काळ्या रंगाची मांजर पाहतं आणि मग त्या ठिकाणी ते जे मूल आहे ते स्वतःमध्ये काय करतो, सुधारणा करतो. ज्या काही समजा त्याचे अनुभव आहेत अगोदरच्या त्या कुत्र्याविषयीचे आणि हे जे काही मांजरीविषयीचे अनुभव आहेत, ते एक वेगवेगळे करून त्याच्यामधून ते काय करतं, एक स्वतःच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट तयार करतं, की म्याव-म्याव करणारी ती मांजर आहे आणि भो करणारं ते कुत्रं आहे. मग कुत्र्यामध्येही वेगवेगळे कलर आहेत किंवा रंग आहेत. मांजरीमध्येही वेगवेगळे रंग आहेत. अशा प्रकारची कन्सेप्ट म्हणजे अध्ययन छोट्या-छोट्या गोष्टीचं करत ते मूल काय करत असतं, शिकत असतं. तर बघा नेमकं अध्ययन प्रक्रिया काय आहे ती आपण सविस्तर जाणून घेऊया. तर बघा अध्ययन प्रक्रिया, स्वरूप व व्याप्ती मध्ये आपण सुरुवातीला काय पाहत आहोत, तर अध्ययन म्हणजे काय तर शिकणे. अध्ययन म्हणजे काय तर शिकणे, साधी सरळ व्याख्या केलेली आहे. विकास म्हणजेच वर्तनातील बदल. विकास म्हणजे वर्तनातील बदल मान्य आहे. परंतु कसा तर चांगला बदल. आपल्याला वाढ आणि विकास यामध्ये तर हे काय करायचं आहे म्हणजे एकंदरीतच तुलना करून अभ्यासायचं आहेच. परंतु या ठिकाणी काय म्हणलंय, की विकास म्हणजे वर्तनातील बदल. जे काही चांगल्या पद्धतीचे बदल आहेत, त्या बदलाचा विकासामध्ये काय होत असतो, समावेश होत असतो. त्यानंतर आपल्याला मी तुम्हाला अगोदरही सांगितलं, की अध्ययनाच्या ज्या काही व्याख्या आहेत, अध्ययनाच्या म्हणत आहे मी, अध्यापनाच्या नाही. अध्ययनाच्या ज्या काही व्याख्या आहेत, त्या व्याख्या खूप महत्त्वाच्या आहेत. कारण आपल्याला ही व्याख्या कोणाची म्हणून त्या ठिकाणी व्याख्या दिल्या जातात आणि त्याचबरोबर प्रश्न विचारला जातो, की ही व्याख्या कोणाची? म्हणून जे काही वैज्ञानिक आहेत, म्हणजे प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, त्या पद्धतीनं त्यांना काय केले आहेत, आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. आणि प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेनुसार अध्ययनाची वेगवेगळी व्याख्या आपल्याला पाहायला मिळते. तर सगळ्यात अगोदर आपण पाहणार आहोत गिलफर्ड यांची व्याख्या. वर्तनाद्वारे हळू वर्तन प्रणालीमध्ये घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन. तर वर्तनामध्ये जे काही बदल होत असतात, जसं मी त्या छोट्या मुलाचं उदाहरण घेतलेलं आहे, की ते छोटं बाळ जेव्हा कुत्रा पाहतं, त्याचसारखा आणखी दुसरा कुत्रा पाहतो. त्याच्यासारखेच म्हणजे 4 पाय असणारे, शेपटी असणारी, परंतु म्याव-म्याव करणारी मांजर पाहतं, तेव्हा ते काय करत असतं, जे काही आपल्या कन्सेप्ट आहेत म्हणजेच जे काही काय आहे तर वर्तन प्रणालीमध्ये हळू काय करत असतं, बदल करत असतं. जे काही पहिले अनुभव आहेत त्याच्यामध्ये ते भर घालत असतं आणि त्यातून त्याचं काय करत असतं, ते अध्ययन करत असतं. तर दुसरी व्याख्या आहे इथं गॅरेट यांची. गॅरेट काय म्हणतात? तर अध्ययन म्हणजे अशी कृती, जी कृती नव्या परिस्थितीला काय करीत असते, प्रतिसाद देण्याचं आयोजन करते. त्यानंतर आहेत बघा क्रो अँड क्रो. यांची पण व्याख्या महत्त्वपूर्ण आहे. तर ते काय म्हणतात, सवयी, ज्ञान, अभिवृत्ती यांचे संपादन म्हणजे काय? तर अध्ययन. काय म्हणतात ते? सवयी, ज्ञान, अभिवृत्ती यांचे संपादन म्हणजे काय आहे?
तर अध्ययन आहे. त्यानंतर बघा नॉर्मन एल्मन यांची काय व्याख्या आहे? तर नॉर्मन एल्मन म्हणतात, अनुभव व वर्तन यातील सुधारणेला अध्ययन असं म्हणतात. म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्याला अनुभव येत जातील, त्या पद्धतीनं अनुभव घेऊन वर्तनामध्ये काय होत असतात, बदल होत असतात. तर ते बदल म्हणजेच काय, तर अध्ययन. जसं की मी सुरुवातीला उदाहरण घेतलं होतं, की कुत्र्यातला आणि मांजरीतला फरक ते बालक काय करत असतं, समजून घेत असतं. त्यालाच काय म्हणता येईल, अध्ययन असं म्हणता येईल. त्यानंतरचे तज्ञ आहेत ते म्हणजेच मर्फी यांना काय व्याख्या केलेली आहे? तर ते म्हणतात, अध्ययन म्हणजे वर्तन. काय? तर वर्तन व अवबोध या दोन्ही मधील सुधारणा म्हणजे काय? तर अध्ययन. त्यानंतर आहेत बघा गेट्स. गेट्स काय म्हणतात? अनुभवाद्वारे वर्तनात परिवर्तन. वर्तनात परिवर्तन म्हणजे काय? तर अध्ययन असं म्हणणं गेट्स यांचं आहे. ज्या पद्धतीनं अनुभव मिळत जातील, त्या पद्धतीनं काय होत आहे? तर वर्तनामध्ये बदल होत आहे. जसं की ठेच लागल्याच्या नंतर माणूस काय होतो? शहाणा होतो. त्या पद्धतीनं अनुभव घेत गेल्याच्या नंतर माणसामध्ये काय होत असतं, माणसाच्या वर्तनामध्ये परिवर्तन होत असतं. त्यालाच एकंदरीत अध्ययन असं गेट्स म्हणतात. त्यानंतर बघा सर्वसामान्य अशी एक व्याख्या करण्यात आलेली आहे अध्ययनाची. ती कोणती आहे? तर अध्ययन म्हणजे परिस्थितीला अनुलक्षून केलेल्या क्रियेमध्ये हेतुपूर्ण व टिकाऊ स्वरूपाचे बदल म्हणजेच काय? तर अध्ययन. तर अशा पद्धतीनं ज्याची बुद्धी जशी चालेल त्या पद्धतीनं विविध व्याख्या केलेल्या आहेत आणि या व्याख्येवरच आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात. तर या व्याख्या तुम्ही पाठ केल्या पाहिजेत. त्यानंतर बघा, तर बघा शिक्षण आणि अध्ययन यात नेमका फरक काय आहे? तर बघा शिक्षण. तर शिक्षण म्हणजे विकास, शिक्षण म्हणजे सुसंस्कार, शिक्षण म्हणजे अभिव्यक्ती. शिक्षण ही काय आहे? एक व्यापक संकल्पना आहे. आलं काय लक्षात? मी अगोदरही सांगितलं आहे, की शिक्षण म्हणजे नेमकं काय आणि अध्ययन म्हणजे नेमकं काय. तर एकच गोष्ट लक्षात असू द्यायची, की शिक्षण म्हणजे सर्व गुण एखादा व्यक्ती काय होणे? सर्व गुण संपन्न होणे. त्याचबरोबर शिक्षण ही व्यापक संकल्पना आहे. त्यानंतर बघा शिक्षण म्हणजे नेमकं काय? तर शिक्षणाची व्याख्या या ठिकाणी गेट्स यांनी काय केलेली आहे? तर शिक्षण म्हणजे विकासशील असा वर्तन बदल. शिक्षण म्हणजे विकासशील असा वर्तन बदल. त्यानंतर आपण अध्ययन म्हणजे काय ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा अध्ययन हे काय असते? सहेतुक असते. कुठल्याही हेतूशिवाय अध्ययन घडत नाही. आता तुम्ही माझं लेक्चर करताय तर यामागे काय आहे तुमचा म्हणजे हे अध्ययन करण्यामागे तुमचा काही ना काहीतरी हेतू असणार आहे. त्यानंतर अध्ययन ही काय आहे? तर मर्यादित संकल्पना आहे. जशी की शिक्षण ही काय आहे? व्यापक संकल्पना आहे. त्या पद्धतीनं किंवा तिच्या तुलनेमध्ये अध्ययन ही काय आहे? तर मर्यादित संकल्पना आहे. या ठिकाणी अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये आपल्याला दिलेली आहेत. अध्ययन नेमकं आहे काय? तर आपण या ठिकाणी समजून घेऊया. बघा, अध्ययन काय असते? तर सहेतुक असते. उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवत नाही. तर कुठला ना कुठला तरी हेतू किंवा उद्दिष्ट असल्याशिवाय व्यक्ती काय करत नाही? तर अध्ययन करत नाही. त्यानंतर अध्ययन नेमके कृतीद्वारे घडत असते. कुठल्या ना कुठल्या तरी कृतीद्वारे अध्ययन हे नेहमी घडत असतं. त्यानंतर ही काय आहे? अजन्म चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे जन्मभर मनुष्य किंवा मानव, प्राणी काय करत असतो? शिकत असतो. त्यानंतर अध्ययन ही सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठलाही खंड होणार नाहीये. जर आपण एखादी गोष्ट शिकत असू, ती आपण आत्मसात केली, की लगेच आपण दुसरीकडे वळतो. दुसरं काहीतरी शिकतो. म्हणजे माणूस हा काय करत असतो? माणूसच नाही तर कुठलाही प्राणी असू जा, ते काय करत असतो? सतत काही ना काहीतरी शिकत असतो, अध्ययन करत असतो. माणूस काय करत असतो? सतत काही ना काहीतरी कशाचं ना कशाचं तरी अध्ययन करत असतो. त्यानंतर बघा, प्रत्येक अनुभव नवीन काहीतरी शिकवणारा असतो. आपण सकाळी उठल्यापासून काही ना काहीतरी अनुभव घेत असतो आणि प्रत्येक अनुभवामधून काही ना काहीतरी शिकत असतो. त्यानंतर अध्ययनातून टिकाऊ स्वरूपाचे अपेक्षित बदल होतात. काय असतात? टिकाऊ स्वरूपाचे बदल असतात. म्हणजे कसं, की एखाद्या अनुभवातून आपण काहीतरी शिकलो, तर तो जो अनुभव असतो आपला, तो आपल्याला काय करणार असतो? पुढे कुठेतरी काय करणार असतो? कामी येणारा असतो. त्यामधून काहीतरी आपल्याला ज्ञान मिळतं आणि त्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला कुठेतरी होणार असतो. त्यानंतर बघा प्रत्येक प्राणी जगण्यासाठी काय करतो? तर अध्ययन करत असतो.
प्रत्येक प्राण्यासाठी म्हटलंय, की जगण्यासाठी अध्ययन गरजेचं आहे. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे नसते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, अशाच पद्धतीची ओळ उचलून तुम्हाला एक्झाममध्ये दिली जाते, की सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते, असं लिहिलं जातं. आणि वर विचारलं जातं, की चुकीचं वैशिष्ट्य कोणतं आहे अध्ययनाचं? तर त्या ठिकाणी आधी लक्षात ठेवा, प्रत्येक मनुष्य वेगळा आहे, प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. मग त्याच पद्धतीनं प्रत्येकाचं अध्ययन पण काय असणार आहे? वेगळं असणार आहे. जसं की वर्गात शिक्षक जातो आणि सगळ्या वर्गाला सारखं शिकवतो. परंतु पहिला, दुसरा, तिसरा येणारे हे 3 विद्यार्थी असतात किंवा पहिला येणारा एकच विद्यार्थी असतो. असं का होतं? कारण की त्या ठिकाणी प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी आहे. प्रत्येकाची समजून घेण्याची, अध्ययन करण्याची क्षमता वेगळी आहे. म्हणून सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते का? तर नसते. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, पुढचं वैशिष्ट्य आहे, अध्ययनात सरावाला खूप महत्व आहे. सरावाने अध्ययन सुधारते. तर कुठलीही गोष्ट असू द्या, माणूस कशानं बनतो? तर माणूस हा सरावाने बनत असतो. त्याच पद्धतीनं अध्ययनामध्ये पण सराव खूप महत्वाचा आहे. जसं की एखादं मूल काय करत आहे? सायकल शिकत आहे. जर ते रोज-रोज सायकल शिकत असेल, तर एक दिवस ते सरावाने एवढं परफेक्ट होईल, की त्या ठिकाणी ज्याला हँडल नीट पकडता येत नव्हतं, तेच मूल काय करणार आहे? हँडल सोडून, दोन्ही हात सोडून त्या ठिकाणी सायकल चालवणार आहे. एवढं कौशल्य त्याच्यामध्ये कसं येईल? तर ते येईल सरावाने. त्यानंतर बघा, दीर्घकाळ सराव केला नाही तर त्याचे विस्मरण होते. तुम्हीच पाहत असाल, की तुम्ही अगोदर जे काही पुस्तक एखादं काय केलेलं आहे, वाचलेलं आहे, ज्यांना की अगोदरच्या वेळेस टी एक्झाम दिली, तेव्हा ते पुस्तक वाचलेलं आहे. मग ते परत पुस्तक वाचण्याची तुम्हाला गरज नाहीये का? तर तुम्ही जर ते पुस्तक उघडून पाहिलं, तर तुम्हाला त्यातल्या म्हणजे ज्या की कन्सेप्ट ना कन्सेप्ट तुम्हाला माहीत होती. प्रत्येक गोष्ट तुम्ही ओळ ना ओळ वाचली होती, तरी सुद्धा तुम्हाला ती प्रत्येक ओळ नव्यानं वाचताना पुन्हा ती नवीन वाटेल. आलं का लक्षात? म्हणजेच आपण अगोदर जे काही सराव केलेला आहे, तो काही दिवसानंतर काय होत असतं त्याचं विस्मरण होतं किंवा आपल्या लक्षातून जात असतं. म्हणजे त्या ठिकाणी काय करावं लागतं आपल्याला सराव हा म्हणजे परत-परत करावा लागतो आणि जर सराव नाही केलं, तर आपण ते विसरून जात असतो. त्यानंतर बघा, अध्ययन ही हळू-हळू घडणारी प्रक्रिया आहे. अध्ययनाला वेळ लागतो. त्याचबरोबर अध्ययनामुळे आकलन होते. ते आकलन म्हणजे काय? तर समजणे. त्यानंतर बघा, अध्ययनाने एके ठिकाणी प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या प्रकारच्या अध्ययनात होऊ शकतो. म्हणजे जसं की या ठिकाणी हे कसं आहे, तर अध्ययन संक्रमणाचं उदाहरण आहे किंवा अध्ययन संक्रमणाकडे आपल्याला घेऊन जात आहे. जसं की अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार पडतात. धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण. त्याच पद्धतीनं जर एखाद्या गोष्टीचं आपण अध्ययन केलेलं आहे किंवा ज्ञान मिळवलेलं आहे आणि त्याच ज्ञानाची गरज आपल्याला दुसरीकडे होत आहे, तर म्हणजे ते काय झालं, तर धनसंक्रमण झालं. जसं उदाहरण घ्यायचं झालं, तर आपण जर सायकल शिकलोत किंवा सायकल चालवायला शिकलोत, तर आपल्याला स्कूटी किंवा मोटरसायकल चालवता येणार आहे. म्हणजेच हे काय झालं, तर एका ज्ञानाचा दुसऱ्या ज्ञानामध्ये उपयोग होतो. त्यालाच काय म्हणतात, तर धनसंक्रमण असंही म्हणतात. ही एक वेगळी कन्सेप्ट आहे, ती आपण नंतर पाहूया. परंतु एका ज्ञानाचा दुसऱ्या ज्ञानामध्ये जर उपयोग होत असेल, तर त्या ठिकाणी काय आहे, तर एक प्रकारे पॉझिटिव्ह गोष्ट आहे. म्हणजेच हे काय आपण वैशिष्ट्य पाहत आहोत ना. बघा, त्यानंतर अध्ययनामुळे नवीन गोष्टीची धारणा होते. तर धारणा म्हणजे नेमकं काय? तर धारणा म्हणजे एखादी गोष्ट काय करणे, समजून घेणे. त्याचबरोबर ती काय करणे, लक्षात ठेवणे आणि इतर ठिकाणी तिचा काय करणे, उपयोग करणे म्हणजेच काय तर धारणा. त्यानंतर बघा, त्यानंतर आहेत बघा अध्यापनाची तत्वे. तर या ठिकाणी अध्ययनामध्येच तुम्ही म्हणाल, की अध्यापनाची तत्वे कसं काय आली? तर बघा, अध्यापन ज्यावेळेस शिक्षक काय करत असतो, विद्यार्थ्यांना शिकवत असतो, तर अशा वेळी नेमके कुठल्या घटकांचा, कुठल्या तत्वांचा शिक्षकांना उपयोग केला पाहिजे, तर या ठिकाणी आपण ते पाहणार आहोत. कारण यावर प्रश्न आलेला आहे, म्हणून या ठिकाणी मी घेतलेले आहे. बघा, योजनाबद्धता. शिक्षकानं काय केलं पाहिजे, जे काही आपल्याला शिकवायचं आहे, त्याची एक योजना आखली पाहिजे, की या तासिकेमध्ये एवढं-एवढं आपलं जे काही म्हणजे एखादा काय आहे, पाठ आहे, त्यातले एवढे-एवढे घटक आहेत, ते आपल्याला शिकवायचे आहेत. अशी योजना शिक्षकानं बनवली पाहिजे. त्यानंतर दैनंदिन अनुभव. शिक्षकानं काय केलं पाहिजे,
की विद्यार्थ्याला त्याच्या जीवनाशी निगडीत अनुभव दिले पाहिजेत. म्हणजे उदाहरण दाखल्यांचा या ठिकाणी उपयोग करताना त्या विद्यार्थ्याच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असे उदाहरण दाखले त्या ठिकाणी दिले पाहिजेत. म्हणजे विद्यार्थ्यांना ते जे काही शिक्षण आहे, ते जे काही दिलेलं ज्ञान आहे, ते काय वाटल? आपलंसं वाटल. त्यानंतर बघा विद्यार्थी अभिरुची. मग त्या ठिकाणी विद्यार्थ्याची आवड कशात आहे, याकडे पण शिक्षकानं लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर आहे विद्यार्थ्यांचा सहभाग. विद्यार्थ्यांचा सहभाग म्हणजे कसं, तर त्या ठिकाणी शिक्षक शिकवत आहे, तर मध्ये-मध्ये विद्यार्थ्याला प्रश्न विचारणं असतील किंवा एखादा बोर्डवर गणित देत आहे किंवा एखादी कन्सेप्ट आहे, तर ती सांगत असताना विद्यार्थ्याला मध्ये येऊन म्हणजे जसं की उदाहरणार्थ या ठिकाणी 2+3 किती? तर पहिलीचा वर्ग आहे. तर हे आपणच न करून दाखवता विद्यार्थ्याला काय करायचं आहे, समोर बोलवायचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थी समोर येईल. मग विद्यार्थी काय करेल, अशा 2 रेषा मारेल. त्याच्यानंतर मग काय करेल, 3 रेषा मारेल आणि मग ते रेषा पूर्ण मोजेल आणि काय करेल इथं उत्तर लिहील. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचा सहभाग जर असेल, तर विद्यार्थी काय राहील, खेळकर म्हणजे एक एक प्रकारे खेळून राहील आणि तो व्यवस्थितरित्या मन लावून त्या ठिकाणी काय करणार आहे, शिकणार आहे. त्यानंतर आहे बघा सहनशीलता. अध्यापन करत असताना शिक्षकामध्ये सहनशीलता असली पाहिजे. कारण की त्या ठिकाणी जे काही विद्यार्थी आलेले आहेत, ते अनेक ठिकाणाहून आलेले आहेत. अनेक अनुवंशातून, परिवारातून किंवा परिसरातून आलेले आहेत. मग प्रत्येक विद्यार्थी वेगळा-वेगळा असणार आहे. काही खोडकर असतील, काही भांडखोर असतील, काही शांत असतील. तर अशा सगळ्यांना हँडल करण्याची ताकद त्या ठिकाणी शिक्षकामध्ये असली पाहिजे. एक प्रकारे प्रत्येक गोष्टीला तोंड देण्यासाठी किंवा तोंड देणारा शिक्षक असला पाहिजे. त्याचबरोबर सहनशील वृत्तीचा शिक्षक असला पाहिजे. त्या ठिकाणी चिडचिडपणा अशा पद्धतीचं वक्तव्य शिक्षकाने करू नये. त्यानंतर आहे बघा अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप. तर अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप. अध्ययन हे काय आहे? तर अनुभवातून वर्तनामध्ये घडून येणारे बदल जे असतात, ते त्या ठिकाणी अध्ययनामध्ये येतात. मग या अध्ययन प्रक्रियेमध्ये कुठल्या-कुठल्या गोष्टींचा, कोणत्या-कोणत्या घटकांचा समावेश होतो, याचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर सगळ्यात अगोदर ते आहे ते म्हणजे उद्दिष्ट. बघा, अध्ययन हे उद्दिष्टाशिवाय किंवा अध्ययन हे काय असतं, तर उद्दिष्टाधिष्ठित असतं. म्हणजे अध्ययन हे उद्दिष्टाशिवाय संभवत नाही. किंवा कुठलीही व्यक्ती उद्दिष्ट जर समोर नसेलच, तर कोणीही अध्ययन करत नाही. म्हणजे अध्ययन हे काय आहे? म्हणजेच काय तर उद्दिष्ट हे काय आहे अध्ययनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. त्यानंतर आहे प्रेरणा. तर उद्दिष्ट कितीही महत्त्वाचं असलं तरी सुद्धा अध्ययनामध्ये जर प्रेरणा नसेल, तर त्या ठिकाणी अध्ययन व्यवस्थित होऊ शकत नाही. की तुम्हाला माहितीच आहे की प्रेरणेचे किती प्रकार आहेत? तर 2 प्रकार आहेत. एक आहे आंतरिक प्रेरणा आणि दुसरी आहे बाह्य प्रेरणा. तर अशा पद्धतीनं कुठलीही प्रश्न असू द्या, बाह्य प्रेरणेने जरी माणूस पेटून उठलेला असेल किंवा आंतरिक प्रेरणेनं जरी पेटून उठलेलं असेल, तर त्या ठिकाणी निश्चितच अध्ययन चांगल्या पद्धतीनं होत असतं. वर्गामध्ये "शाब्बास! खूप छान. तुझं अक्षर खूप छान आहे." अशा पद्धतीचं जर त्या ठिकाणी वक्तव्य केलं, अशा पद्धतीने जर आपण काय केले शब्द वापरले, तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यावर निश्चितच चांगला परिणाम होतो. जे त्यानं आज केलेलं आहे त्याच्यापेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न ते विद्यार्थी करतो. त्यामुळं अध्ययनामध्ये प्रेरणा ही खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे शोधन. तर शोधन म्हणजे नेमकं काय? तर शोधन म्हणजे एखाद्या घटकाचा कसून शोध घेणे. जसं की अध्ययन करत असताना आपल्याला काय करावं लागतं, तर एखादा घटक अभ्यासावा लागतो. मग त्या ठिकाणी अनेक प्रयत्न करून आपलं काय होत असतं, अध्ययन होत असतं. परंतु नुसतं प्रयत्न करून आपलं अध्ययन होणार आहे का? तर नाही. ते प्रयत्न काय असले पाहिजेत आपले? योग्य असले पाहिजेत, योग्य दिशेने असले पाहिजेत. जसं की एखाद्या गावाला आपल्याला जायचं आहे. मग त्या गावाला जाणारीच बस आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागणार आहे, शोधावी लागणार आहे. कारण की बघा कसं आहे, की आपण अध्ययन करत असताना योग्य मार्गाचा अवलंब करणं पण फार गरजेचं असतं. त्यानंतर पहा हालचालीची पुनरावृत्ती. तर अध्ययन करत असताना हालचालीची पुनरावृत्तीची पण गरज आहे. जसं की एखादं मूल जर पोहायला शिकत असेल, तर त्या ठिकाणी ते काय करतंय, अनावश्यक हालचाली करते. म्हणजे
करण्या जेवढ्या हालचाली करायच्या, हातपाय जेवढे हलवायचे त्याच्यापेक्षा जास्त पटीनं हातपाय हलवत असतं. परंतु हळू-हळू काय होतं त्याच्या लक्षात येतं, की नेमक्या कशा पद्धतीनं हालचाल करायची आहे. कुठले म्हणजे कशा पद्धतीनं हातपाय हलवायचे आहेत आणि ह्या गोष्टी त्याच्या लक्षात आल्याच्या नंतर अनावश्यक हालचाली काय होतात त्या ठिकाणी बंद होतात. चुकीच्या हालचाली त्या ठिकाणी बंद होतात आणि मग त्या अध्ययनाला काय होतं एक वेगळंच वळण येतं. योग्य ती दिशा मिळते आणि ते अध्ययन योग्य रीतीनं होत असतं. त्यानंतर पहा समायोजन. तर अध्ययन करत असताना समायोजन ही पण काय आहे महत्वाची गोष्ट आहे. जसं की प्रत्येक परिस्थितीला समजून घेऊन किंवा त्या परिस्थितीला तोंड देऊन त्या ठिकाणी अध्ययन करणं म्हणजेच काय आहे तर समायोजन आहे. त्यानंतर आहे बघा आवर्तने. आवर्तने म्हणजेच काय? तर आवर्तने म्हणजे सराव. तर परत-परत एखादी गोष्ट करणे म्हणजे काय तर आवर्तन. म्हणजे जसं की आपण अभ्यास आहे. आपलं जे काही अध्ययन आहे, तर त्याच्यामध्ये सरावाला खूप महत्त्व आहे. म्हणजेच आपण एखादी जर गोष्ट परत-परत करत असू, तर आपण त्याच्यामध्ये काय होणार आहोत? निपुण होणार आहोत, तरबेज होणार आहोत. त्यामुळे अध्ययनामध्ये आवर्तनाला महत्त्व आहे. त्यानंतर आहे बघा परिपक्वता. मग परिपक्वता जी आहे ती 2 प्रकारची असते. एक असते शारीरिक आणि दुसरी असते मानसिक. जसं की एर्नॉल्ड गेझर यांना काय केलेलं आहे, तर 2 जुळ्या मुलांवर प्रयोग केलेला आहे. एकाचं नाव आहे जिमी आणि एकाचं नाव आहे जॉनी. तर या 2 मुलं म्हणजे आता जुळे आहेत म्हणजे तर काय आहे त्यांचे वय सारखेच आहेत. मग एक मूल काय करत आहे, जसं की जेमी जे आहे जे मी काय करतो, तर 2 आठवड्यामध्ये 4 पायऱ्या चढतो. किती? 2 आठवड्यामध्ये 4 पायऱ्या चढतो आणि त्याच्यानंतर जो काही जॉनी आहे, तर जॉनीला या 2 आठवड्याऐवजी किती आठवडे लागतात? तर 6 आठवडे लागतात 4 पायऱ्या चढण्यासाठी. कारण काय आहे? तर त्याची शारीरिक पक्वता. आलं का लक्षात? म्हणजे एखाद्याची जर शारीरिक पक्वता किंवा मानसिक पक्वता कमी असेल, परिपक्व नसेल ते बनलेलं, तर त्या ठिकाणी काय लागतो आपल्या अध्ययनाला वेळ लागतो. असं त्या ठिकाणी त्यांना आपल्या प्रयोगातून सिद्ध केलेलं आहे. म्हणजेच अध्ययनासाठी पक्वता पण खूप महत्वाची आहे. त्यानंतर पहा मर्मदृष्टी. मर्मदृष्टी म्हणजे काय? तर एखादी गोष्ट नुसती वरवरची अभ्यासायची नाही. तर त्याच्या खोलात जाऊन त्याचा अभ्यास करणं हे फार गरजेचं असतं आणि अध्ययनामध्ये हे पण घटक काय आहे, तर खूप महत्वाचं आहे. कुठलीही गोष्ट आपण नुसती पोपटपंची करून चालणार आहे का? तर नाही. ती घटक किंवा ते कन्सेप्ट आपल्या काय असली पाहिजे, खोलवर अभ्यासलेली पाहिजे. तेव्हाच आपल्याला ती कन्सेप्ट समजणार आहे. आपण त्याचं योग्य ते उत्तर त्या ठिकाणी देऊ शकतो. जसं की बरेच जण म्हणतात, की मी खूप अभ्यास केला, मी खूप पुस्तकं रेफर केले, परंतु तरी सुद्धा माझा रिझल्ट येत नाहीये. तर याचं कारण काय असतं? कारण हेच असतं, की त्यानं ते मर्मदृष्टीनं जाणलेलं नाहीये किंवा मर्मदृष्टीनं त्याचं अध्ययन, त्याचा अभ्यास केलेला नाही. मर्मदृष्टी म्हणजे असतंच काय? तर त्या कन्सेप्टला खोलवर जाऊन समजून घेणं किंवा ते आत्मसात करणं म्हणजेच काय? तर मर्मदृष्टी. तर यानंतर आहे अध्ययन प्रगतीचे मापन. तर आपण जो काही विद्यार्थी आहे, जो की अध्ययन करत आहे, मग ते अध्ययन करत असताना ते कशा पद्धतीनं करतो, अध्ययनाचे घटक आपण पाहिले. त्याचबरोबर सगळ्या कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. मग आता जो विद्यार्थी आहे, जो की अध्ययन करत आहे, या विद्यार्थ्यानं कितपत काय केलेली आहे, प्रगती साधलेली आहे. त्याचं जे अध्ययन होतंय ते योग्य रीतीनं होत आहे का? कुठं त्याचा आलेख चढला आहे, कुठं उतरला आहे, अशा पद्धतीचं मापन म्हणजेच काय आपल्याला कशातून करता येणार आहे हे मापन? तर ते मापन करता येणार आहे आपल्याला अध्ययन वक्रातून. जे अध्ययन वक्र आहे त्याच्यामध्ये एकंदरीत किती टप्पे आहेत? तर 5 टप्पे आहेत किंवा 5 पायऱ्या आहेत. तर त्या पायऱ्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. अध्ययन वक्राची पहिली पायरी, अध्ययन वक्राची 5वी पायरी अशा पद्धतीनं आपल्याला ह्या पायऱ्या सुद्धा पाठ असल्या पाहिजेत. तर अध्ययन वक्राची मी अगोदर काय करते तुम्हाला सगळ्या पायऱ्याची म्हणजे सगळ्या पायऱ्या सांगते. बघा सुरुवातीचा म्हणजे प्रगतीचा टप्पा तर पहिली पायरी आहे. त्यानंतर आहे जलद प्रगती किंवा जलद गती. त्यानंतर 3 नंबरची अवस्था आहे ती म्हणजे पठार अवस्था आणि 4 नंबरची पायरी आहे ती म्हणजे अंतिम प्रगती आणि 5 नंबरची पायरी आहे ती म्हणजे परिसीमा. तर मी तुम्हाला सांगितलं, की ज्यावेळेस मूल
सुरुवातीला एखादं कौशल्य आत्मसात करत असतं, तेव्हा त्याच्या प्रगतीचा वेग हा कसा असतो? कमी असतो. कौशल्यामधले जेव्हा त्याला गुण किंवा जे काही अटी आहेत, त्या सगळ्या माहीत झाल्याच्या नंतर त्याच्या प्रगतीचा आलेख हा काय करत असतो? थोडा वर चढत असतो. त्यानंतर मग आता नेहमी त्याच म्हणजे त्याच गोष्टी करायच्या असतील, जसं की आपण टायपिंगला जातो. टायपिंगला गेल्याच्या नंतर सुरुवातीला त्या माहिती वगैरे म्हणजे सुरुवातीला आपला वेग कमीच राहणार. परंतु त्यातली माहिती वगैरे आपल्याला झाल्याच्या नंतर आपला वेग काय होणार आहे? थोडासा वाढणार आहे. परंतु रोज-रोज जाऊन आपण तेच करायचं. कुठेतरी काय होणार आहे? कंटाळा येणार आहे. ते आपल्याला नकोसं वाटणार आहे. ते त्या ठिकाणी प्रगती आपली थांबलेली असते. कुठेतरी काय झालेली असते? प्रगती खुंटलेली असते. मग अशा वेळेस काय होतं? तर ही जी म्हणजे हा जो काही काळ असतो ना, हा काळ शिक्षकासाठी खूप महत्त्वपूर्ण असतो. शिक्षकानं काय करायचं असतं? तर विद्यार्थ्याला पठारावस्थेमध्ये जास्त वेळ थांबू द्यायचं नसतं. त्या पठारावस्थेतून त्याला बाहेर कसं काढता येईल, याकडे शिक्षकानं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि होईल तेवढं विद्यार्थ्याला पटकन या पठारावस्थेतून बाहेर काढलं पाहिजे. त्याला कुठल्या ना कुठल्यातरी प्रेरणा वगैरे देऊन काय केलं पाहिजे? या पठारावस्थेतून बाहेर काढलं पाहिजे. आता पठारावस्थेमध्ये काय चक्क आपली प्रगती थांबलेली असते म्हणजे आपलं कार्य थांबलेलं असतं का? तर नसतं. आपलं जे काही कार्य आहे ते नेहमीच चालूच असतं. मग या कार्यातून जे काही आपलं दृढीकरण होत असतं ना, तर या दृढीकरणाचा फायदा पुढं अंतिम प्रगतीमध्ये होत असतो. आणि पठारावस्थेतून जेव्हा मूल बाहेर निघतं, तेव्हा त्याची प्रगती व्हायला सुरू होते. मग या सुद्धा प्रगतीला काय असते थोडं मर्यादा असते, की ती काही ठिकाणी काय होणार आहे, थांबणार आहे प्रगती. परंतु त्यानंतर मात्र या प्रगतीतून जेव्हा आपण पुढे जातो, म्हणजे आपलं जे काही मूल आहे, जे काही विद्यार्थी आहे, ते पुढे जाणार आहे आणि ते कौशल्य काय करणार आहे, आत्मसात करणार आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे जे काही कौशल्य आहे ते आत्मसात झाल्याच्या नंतर जी काही म्हणजे जो काही प्रगतीचा वेग असणार आहे, त्याला परिसीमा असं म्हणतात किंवा शारीरिक परिसीमा. म्हणजे त्याला काही कुठंच तोडच नसणार आहे. हा म्हणजे कौशल्याच्या वरचा भाग झाला. आपलं जे काही ज्ञान आहे, जे काही आपण शिकत आहोत, ते फार वरच्या लेव्हलनं आपण त्या ठिकाणी शिकणार आहोत. अशा पद्धतीनं जे काही अध्ययन वक्र आहे, या अध्ययन वक्राच्या ह्या 5 पायऱ्या आहेत. या 5 पायऱ्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीचा प्रगतीचा टप्पा, त्याच्यानंतर जलद गती, पठारावस्थेवर खूप जास्त वेळेस प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. म्हणजे यालाच आपण व्ही-आय-एम-पी म्हणूया. बघा, पठारावस्था खूप महत्त्वाची आहे. मग त्यानंतर जर पाहिलं तर सुरुवातीचा एक टप्पा लक्षात असू द्या. याच्यावर पण बऱ्याच वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पहिला टप्पा. त्याचबरोबर 5वा टप्पा म्हणजे परिसीमा पण लक्षात असू द्या. एक प्रकारे हे 5ही टप्पे तुम्ही काय करा लक्षात असू द्या. त्यानंतर पहा, पठारावस्था निर्माण होण्याची कारणे. मी तुम्हाला सांगितलं ना, की पठारावस्थेवरच जास्त प्रश्न विचारतात. मग ही पठारावस्था का निर्माण होते, ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्याची नेमकी काय कारणं असतात? बघा, अभिरुची कमी होणे हे पठारावस्था निर्माण होण्याचं कारण आहे. एखादं जे कौशल्य आपण जे शिकत आहोत, त्याची आवडच जर नसेल, तर त्या ठिकाणी काय होणार आहे? पठारावस्था येणार आहे. त्यानंतर बघा, कृती करत असताना कंटाळा येतो. त्यामुळं पण पठारावस्था येते. नेहमी तेच म्हणलं तर माणसाला कंटाळा येत नाही का? त्या पद्धतीनं जर कंटाळा आला, तर काय होते? पठारावस्था येते. त्यानंतर पहा, कोणतेही कौशल्य संपादित असताना बघा, कोणतेही कौशल्य संपादित असताना वेग आणि अचूकता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. यापैकी कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केले, की प्रगती मंदावते. त्यामुळं काय होते? पठारावस्था येते. जसं की आपल्याला काय करायचं आहे? अक्षरही सुंदर काढायचं आहे आणि त्या ठिकाणी काय करायचं आहे? स्पीडमध्ये पण लिहायचं आहे. तर मग एकतर आपण अक्षर सुंदर काढणार किंवा मग स्पीडमध्ये लिहिणार. जर स्पीडमध्ये लिहिलं, तर अक्षराचे 12 वाजणार आणि जर अक्षर चांगलं काढलं, तर आपल्याला वेळ पुरणार नाही. अशा पद्धतीनं जर आपण इकडं लक्ष दिलं, तर तिकडं खड्डा पडणार आणि तिकडं लक्ष दिलं, तर इकडं खड्डा पडणार, अशा पद्धतीनं. मग अशा झाल्यामुळं म्हणजे अशी गोष्ट घडल्यामुळं प्रगतीचा वेग काय होतो? मंदावतो आणि त्या ठिकाणी पठारावस्था येते. कौशल्याचा कठीण भाग अभ्यासताना प्रगती खुंटते. मी आधी सांगितलं तुम्हाला,
की सुंदर अक्षर काढताना प्रमाणबद्धता पाळताना प्रगती खुंटते. म्हणजेच काय, तर आपण एक तर अक्षर सुंदर काढणार किंवा म्हणजे वेळ त्या ठिकाणी जास्त लागतो अक्षर सुंदर काढण्यासाठी अशा पद्धतीनं. जर कठीण एखादा भाग असेल, तर ते पण अभ्यासताना त्या ठिकाणी मूल जे आहे, ते त्या ठिकाणी काय होतं, पठारावस्थेकडे जातं. म्हणजे त्या ठिकाणी ते भाग त्याला लवकर समजत नाही. मग तो जड भाग असल्यामुळं त्या ठिकाणी त्याची एक प्रकारे जे काही आलेख आहे, तो वर जायचा आलेख त्या ठिकाणी काय होतो, थांबतो. त्यानंतर आहे बघा, कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी प्रगतीत बाधा निर्माण करतात. जसं की आपण टायपिंग वगैरे करताना बऱ्याच जणांना काय असतं, हाताला इकडं कुठेतरी टेका वगैरे देण्याची सवय असते. मग या चुकीच्या सवयीमुळं काय असतं, काय होतं तर एकंदरीतच प्रगतीमध्ये काय होते, तर बाधा निर्माण होते. बरेच जण पेनवर म्हणजे लिहिताना काय करतात, खूप असं दाबून लिहितात किंवा पेनला खूप गच्च पकडतात. त्यामुळे स्पीडमध्ये काय होते, तर म्हणजे स्पीड काय होते, थांबते किंवा मंद होते, कमी होते. अशा पद्धतीनं एखादं कौशल्य संपादन करताना चुकीच्या ज्या सवयी आहेत आपल्या, त्यामध्ये काय येतात, आडव्या येतात. तर त्यामुळे देखील पठारावस्था येत असते. त्यानंतर पहा, प्रेरकांची तीव्रता कमी झाली की वेग मंदावतो. म्हणजे जे काही प्रेरक असतात. प्रेरक म्हणजे कसे, की आपल्याला कुठल्यातरी गोष्टी काय करत असतात, प्रेरित करत असतात आणि त्या प्रेरकांमुळे आपण काय करत असतो, तर त्या ठिकाणी एक प्रकारे जागे, त्याचबरोबर उत्साहित राहत असतो आणि ते कार्य करत असतो. पण प्रेरकच नसतील, तर त्या ठिकाणी आपली जी प्रगती आहे, ती कुठेतरी काय होणार आहे, थांबणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, तर पठारावस्था निर्माण होणार आहे. त्यानंतर बघा, अभ्यास वक्राचे शैक्षणिक महत्त्व काय आहे? जो की आपण अभ्यास वक्र पाहिलेला आहे, मग त्याचं शैक्षणिक महत्त्व काय आहे? का उगीचच ते आपल्याला दिलेलं आहे? तर नाही. त्याचं महत्त्व आहे, ते महत्त्व काय आहे बघा. अध्ययन वक्रावरून अध्ययनार्थ्याला त्याच्या प्रगतीचा वेग समजतो. त्यामुळे एखाद्या विशिष्ट टप्प्याचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करता येतात. म्हणजे नेमकं आपण कुठं कमी पडलोत हे पाहून त्या ठिकाणी आपल्या चुका सुधारता येतात. त्यानंतर बघा, अध्ययन वक्रावरून शिक्षकांना अध्ययनार्थ्याच्या कुवतीचे चित्र मिळते. तर जे काही अध्ययन वक्र आहे ते शिक्षकांना काय सांगत असतो, की हा विद्यार्थी हा हा जो काही विद्यार्थी आहे, तर त्याची प्रगती अशा पद्धतीची आहे. हा विद्यार्थी याची प्रगती अशी आहे. यावरून एकंदरीतच विद्यार्थ्याची किंवा अध्ययनार्थ्याचं चित्र त्या ठिकाणी शिक्षकाच्या समोर उभं राहतं. आणि मग शिक्षकासमोर विद्यार्थ्याचं चित्र उभं राहिलं, की त्यावरून काय होणार आहे, तर अध्ययनार्थीची कुवत लक्षात घेऊन शिक्षक योग्य अध्यापन पद्धती वापरून किंवा वापर करू शकतो. जर आपल्या विद्यार्थ्याला अशा पद्धतीने शिकवलं तर समजत नाहीये, मग शिक्षक काय करणार, आपली अध्यापनाची पद्धती बदलणार आहे. त्यातून काय करणार आहे, अध्ययनार्थ्याची प्रगती घडवून आणणार आहे. त्यानंतर बघा, अध्ययनात कोठे-कोठे पठारावस्था निर्माण झाली हे अध्ययन वक्रावरून जाणून घेता येते. या अवस्थेत अध्ययनार्थ्याला योग्य ते मार्गदर्शन करून प्रोत्साहित करता येते. तर जी काही पठारावस्था निर्माण झालेली आहे ती अध्ययन वक्रावरून समजून येते आणि मग जिथं आपल्या विद्यार्थ्याची प्रगती थांबली आहे, खुंटली आहे, ते लक्षात घेऊन त्या ठिकाणी त्याची प्रगती साधता येते. त्यानंतर बघा, अध्ययनार्थ्याला त्याची शारीरिक परिसीमा दाखवून त्या परिसीमेजवळ नेण्याचा प्रयत्न करता येतो. की बाबा तो जो काही विद्यार्थी आहे नेमका कुठं थांबत आहे, त्याला त्याची शारीरिक परिसीमा दाखवून, शारीरिक परिसीमा म्हणजे काय? तर आपण पाहिलं की ती 5वी पायरी होती, की त्यामध्ये जो काही विद्यार्थी आहे तो कुशल बनणार आहे, सर्वगुण संपन्न बनणार आहे. त्या कौशल्याची सर्वात वरची पायरी आहे ती. मग त्या ठिकाणी जर विद्यार्थ्याला पोहोचवायचं असेल, तर त्या अध्ययन वक्राचा त्या ठिकाणी काय होणार आहे? उपयोग होणार आहे. त्यानंतर बघा, अध्ययन वक्रावरून अध्ययनार्थ्याच्या किंवा अध्ययनकर्त्याच्या प्रगतीचा अंदाज बांधता येतो. प्रेरणा देण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मग अध्ययन वक्र जे आहे, त्या अध्ययन वक्रावरून आपला जो अध्ययनार्थी म्हणजे आपला जो विद्यार्थी आहे, तो कितपत पाण्यात आहे, त्याला पाण्याच्या वरी काढण्यासाठी आपल्याला काय करणार आहे, हे अध्ययन वक्र मदत करणार आहे. पाण्याच्या वरी म्हणजे असं पाण्याच्या वरी नाही, तर म्हणजे त्याचं ज्ञान किती आहे, खूप खोलात असेल तो, तर त्याला काय करता येईल आपल्याला, विविध ज्ञान, विविध पद्धतीनं ज्ञान देऊन त्याला काय करता येणार आहे, वर काढण्यात येईल.
वर काढणं म्हणजे कसं, तर त्याला ज्ञान देण्याची गोष्ट आहे ही. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अध्ययन वक्राचा आपण जे शैक्षणिक महत्त्व आहे, ते या ठिकाणी जाणून घेतलं आहे. तर अध्ययन वक्रामुळे आपण आपल्या विद्यार्थ्याचं काय करणार आहोत, तर पूर्णपणे एक प्रकारे परीक्षण करणार आहोत. तो काय आहे, कितपत त्याला गोष्टी समजल्या आहेत, कितपत गोष्टी त्याला द्याव्या लागणार आहेत, त्याची प्रगती कशी साधता येणार आहे, अशा अनेक गोष्टींचा आपल्याला यामधून काय होत असतो, उपयोग होत असतो. त्यानंतर आपल्याला यावर आधारित जे प्रश्न आहेत प्रिव्हियस इयरला विचारलेले ते आपण घेऊया. बघा प्रश्न पहिला आहे. तर पहिला प्रश्न आहे, की खाली दिलेल्या अध्ययनाविषयीच्या विधानामध्ये कोणते विधान काय आहे? अयोग्य. अयोग्य म्हणजे चुकीचं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, की अध्ययनाविषयी मी जे काही बोलत आहे, ते प्रत्येक गोष्ट काय आहे महत्त्वाची आहे. बघा या ठिकाणी विधानं आहेत. अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास काय म्हणतात? अध्ययन म्हणतात. हे तर बरोबर आहे. अध्ययनाने वर्तनात टिकाऊ स्वरूपाचे बदल होणे अपेक्षित असते. हे पण काय आहे? बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी योग्य आहे, हे पण योग्य आहे. हे काय म्हणते? अध्ययन हे जाणीवपूर्वक घडवून आणावे लागते. तर हो, जाणीवपूर्वकच घडवून आणावे लागते. त्यानंतर बघा नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना देखील काय म्हणतात? तर अध्ययन म्हणतात. म्हणतात का? तर म्हणत नाहीत. जसं की मी तुम्हाला सांगितलं, एखादं मूल असेल, त्याचं वजन वाढत आहे किंवा त्याची उंची वाढत आहे. हे तर नैसर्गिक आहे ना. मग त्याचा अध्ययनामध्ये समावेश होईल का? तर निश्चितच होणार नाही. तर हे विधान जे आहे ते काय आहे? अयोग्य आहे, चुकीचं आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. खाली दिलेल्या विधानामध्ये अध्ययनाचे कोणते लक्षण अयोग्य आहे? अयोग्य म्हणजे या गोष्टीकडे नीट लक्ष ठेवा, की आपल्याला योग्य विचारले की अयोग्य. अयोग्य म्हणजे चुकीचं आहे ते आपल्याला ओळखायचंय. बघा, उद्दिष्ट प्राप्तीसाठी किंवा उद्दिष्ट प्राप्तीच्या दृष्टीने धडपड करावी लागते. तर उद्दिष्ट प्राप्तीच्या दृष्टीने धडपड करावी लागते का? तर हो. आपल्याला सहज काही कुठल्याही गोष्ट हे पहा विद्यार्थी मित्रांनो, काहीच आपल्याला धडपडीशिवाय भेटत नाही. मग एखादं जर उद्दिष्ट प्राप्त करायचं असेल, तर धडपड ही करावीच लागणार. त्याच्यानंतर बघा उद्दिष्ट प्राप्तीच्या हालचालीची आवर्तने अनावश्यक ठरतात. तर अनावश्यक कशी ठरतील बरं? तर आवश्यकच ठरतील ना. जरी आपली त्या ठिकाणी हालचाल हालचाल ही जर वारंवार जरी होत असली, तरी त्यामधून काही ना काहीतरी मूल काय करणार आहे? शिकणार आहे. म्हणजे ती अनावश्यक ठरते का? तर नाही, ती आवश्यक ठरते. म्हणजे या ठिकाणी चुकीचं काय आहे? तर नंबर 2च चुकीचं आहे. त्यानंतर बघा अध्ययन ही एक वर्तन प्रक्रिया असून ती उद्दिष्ट प्राप्त किंवा उद्दिष्टाप्रत जाणारी आहे. तर हो आहे. त्याच्यानंतर अध्ययनासाठी प्रेरणा म्हणून पारितोषिके महत्वाची असतात. म्हणून तर त्या ठिकाणी आपण म्हणत असतो, की तुझा पहिला नंबर आला तर मी तुला अशा प्रकारचं काय देणार आहे तर पेन देणार आहे किंवा एखादं वही घेऊन देणार आहे. अशा पद्धतीचे आपण त्यांना काय करत असतो? पारितोषिकं दाखवत असतो. त्यामुळं विद्यार्थी काय करत असतो? अध्ययन करत असतो. म्हणजे अध्ययनासाठी प्रेरणाची किंवा प्रेरकांची गरज असते. त्यानंतर आहे बघा, खाली दिलेल्या अध्ययनाविषयीच्या विधानामध्ये कोणते विधान काय आहे? योग्य नाही. बघा आता कसा म्हणजे फसवा प्रश्न आहे. योग्य नाही म्हणजे काय आहे? तर अयोग्य. आपल्याला काय शोधायचं आहे? तर अयोग्य शोधायचं आहे किंवा चुकीचं शोधायचं आहे. आलं का लक्षात? त्यांना काय म्हणलंय? योग्य. आपण पुढे वाचतच नाही. नाहीये की आहे तर लगेच पहिलं दिसलं आपल्याला बरोबर, की लगेच आपण ते काय करतो? बरोबर म्हणजे हे योग्य आहे ते आपलं पहिलंच उत्तर झालं. पण ते आपलं त्या ठिकाणी आपले मार्क जाणार आहेत. नीट वाचत जा. एखादा प्रश्न कमी सोडवला तर हरकत नाही. परंतु जे सोडवलाय त्याच्यातून मार्क जाता कामा नयेत. बघा, तर या ठिकाणी आपल्याला अध्ययनाविषयीच्या विधानामधील कोणतं विधान योग्य नाही ते ओळखायचंय म्हणजे चुकीचं विधान ओळखायचं आहे. बघा, अध्ययन म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी घडून येणारा अपेक्षित बदल. होय, तर हे काय आहे? बरोबर आहे. त्याच्यानंतर वाढत्या वयात होणाऱ्या नैसर्गिक बदल हे अध्ययनच होय. अध्ययन असते का बरं? वाढत्या वयामध्ये आता मी तुम्हाला म्हणलं मगाशी एखाद्याची उंची वाढल, एखाद्याची काय होतील केस वाढतील किंवा मग एखाद्याचं वजन वाढल, तर ते म्हणजे अध्ययन आहे का? तर नाही. तर या ठिकाणी अयोग्य म्हणजेच हे दुसरं आहे, म्हणजेच हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर हे वाचून घ्या बाकीचे पर्याय.
म्हणजे बघा, अध्ययन प्रक्रियेत अनुभव घेणे, अनुभवातून वर्तन सुधारणे या दोन्ही गोष्टींना महत्त्व आहे. तर आहे का? तर आहे. अनुभव आल्याशिवाय माणसामध्ये काय होत नाही, सुधारणा होत नाही. वर्तनामध्ये काय होत नाही, बदल होत नाही. त्यानंतर लहान मूल जेव्हा 2 पायावर आधाराशिवाय उभे राहते, तेव्हा त्याला काय म्हणतात? तर अधीर म्हणू शकतो. तर हो, म्हणू शकतोच ना. कारण की ते पण काय झालं, अध्ययन झालं ना, की ते आधी 2 पायावर उभा टाकत नव्हतं, आता उभा टाकत आहे. म्हणजेच काय झालं, अध्ययन झालं. हे पण योग्य आहे. त्यानंतर बघा, अध्ययन अर्थात मागासलेपणा येण्याचे खालीलपैकी कोणते शालेय कारण नाही. तर शालेय कारण नसणारा या ठिकाणी पर्याय आपल्याला शोधायचा आहे. बघा, शालेय व्यवस्थापन दोषपूर्ण असणे, हे पण शालेय कारण आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक साहित्याचा अभाव असणे, हे पण काय आहे? शालेय कारण आहे. त्याचबरोबर पालक अशिक्षित असणे. आता हे काय शाळेचं कारण आहे का? तर नाही. पालक कसेही असले, असंच काय म्हणायचं तुम्ही बऱ्याच वेळेस वर्तमानपत्रामध्ये काय बातम्या वाचल्या असतील, की ऊसतोड कामगारांचा मुलगा झाला अधिकारी, क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी, आहे की नाही? अशा पद्धतीने म्हणजे पालक अशिक्षित असतील, तर त्याचा काहीही संबंध विद्यार्थ्याशी नाहीये किंवा ते शालेय कारण पण नाहीये. त्यानंतर बघा, पर्यवेक्षक व इतर घटकांची सहानुभूती नसणे, हे पण काय आहे? शालेय कारण आहे. आपल्याला काय विचारलं इथं, की मागासलेपणाचं खालीलपैकी कोणतं शालेय कारण नाही, तर ते कोणतं आहे? तर ते तिसरं आहे बघा. म्हणजे आपलं योग्य उत्तर पण 3 होणार आहे. पालक अशिक्षित असणे हे काही शालेय कारण नाहीये. त्यानंतर पहा, कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आपण जाऊ शकत नाही. तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे कोणता टप्पा आहे मग ते? कोणता टप्पा आहे ते? तर सर्वात वरचा टप्पा, की ज्याच्या पलीकडं आणखीन कौशल्य आत्मसात करू शकत नाही विद्यार्थी. तर तो असतो शारीरिक आणि मानसिक परिसीमा. म्हणजे आपला जो काही 5वा टप्पा होता की नाही, सगळ्यात वरचा परिसीमेचा, तो टप्पा म्हणजे काय आहे, की त्याच्या पलीकडे, त्याच्या मर्यादेपलीकडे जाऊन काय होऊ शकत नाही, प्रगती होऊ शकत नाही. त्यानंतर बघा, वरी दिलेल्या विधानापैकी कोणते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखवते? तर या ठिकाणी अध्ययनाचं वैशिष्ट्य दाखवणारं विधान आपल्याला शोधायचं आहे. तर अध्ययनामुळे आकलन होते. हेच काय आहे आपलं योग्य उत्तर आहे. पण त्या ठिकाणी वैशिष्ट्यामध्ये पाहिलेलं पण आहे, की अध्ययनामुळे काय होत असते? आकलन होत असते. मग हे बाकीचे चुकीचे आहेत. जसं की दीर्घकाळ सराव केला नाही, तर त्याचे स्मरण राहते. स्मरण कसे राहील? विस्मरण होऊन जाईल ना. त्यानंतर सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखेच असते. असते का? तर नसते. मी तुम्हाला सांगितलं, की प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक मूल किंवा प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. मग त्याचं अध्ययन कसं सारखं असणार आहे? अध्ययन ही जलद घडणारी प्रक्रिया आहे. जलद घडते का? तर नाही. तिथं आपण पाहिलेलं पण आहे वैशिष्ट्यामध्ये. अध्ययन ही काय? हळू घडणारी प्रक्रिया आहे. तर आपलं योग्य उत्तर आपण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते विधान अध्ययन प्रक्रियेचे ठळक वैशिष्ट्य नाही? तर वैशिष्ट्य नसलेलं विधान आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. बघा, दीर्घकाळ सराव केला नाही तर अध्ययनाचे स्मरण राहत नाही. बरोबर आहे हे. जर समजा आपण सरावच केला नाही, तर स्मरण राहील का? तर राहत नाही. अध्ययन हे सहेतुक असते. असते का? तर हो असते. त्यानंतर बघा, सर्व प्राणीचे अध्ययन सारखे असते. मी तुम्हाला शिकवत असतानाही सांगितलं, की शेवटी काय देतात ते? अस्ते देतात. परंतु ते काय आहे? तर सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते का? तर नसते. म्हणजे या ठिकाणी काय विचारले आपल्याला? कोणतं वैशिष्ट्य नाही, तर ते कोणतं वैशिष्ट्य आहे? नसलेलं वैशिष्ट्य आहे बघा, की सर्व प्राण्यांचे अध्ययन काय असते? सारखे असते. हे काय आहे? चुकीचं आहे. त्यानंतर बघा, अध्ययनामुळे नवीन गोष्टीची धारणा होते. हे पण वैशिष्ट्य आहे. आपण पाहिलेलं पण आहे. त्यानंतर बघा, अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात? तर बघा, विद्यार्थ्यामध्ये अभिरुची निर्माण करावी, है की नाही? अभिरुची जर नसेल, तर विद्यार्थ्याची काय होते? त्या ठिकाणी प्रगती खुंटते. म्हणून विद्यार्थ्यामध्ये अभिरुची निर्माण केली पाहिजे. त्याचबरोबर काय? तर प्रेरकांची तीव्रता कमी करावी. प्रेरकाची उलट तीव्रता काय केली पाहिजे? वाढवली पाहिजे. इथं काय म्हणते? कमी करावी. म्हणजे हे झालं चुकीचं विधान. त्याच्यानंतर कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू नयेत. चुकीच्या सवयी आत्मसात करू नयेत. हे काय आहे? बरोबर आहे.
चुकीच्या सवयीमुळे काय होतं, तर आपली प्रगती खुंटत असते. आपल्या विद्यार्थ्याची प्रगती खुंटते. त्यामुळे चुकीच्या सवयी आत्मसात करू नयेत. त्यानंतर वेग आणि अचूकता यापैकी एकच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे. असं कसं जमल बरं? नुसतं स्पीडमध्ये आपण कसलंही अक्षर काढलं तर चालेल का? चालणार नाही ते. म्हणजे या ठिकाणी क आणि क योग्य आहेत. तर कुठं आहे अ आणि क बघा पर्याय क्रमांक 2. हे आपलं काय आहे योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा अध्यापनाविषयी वेगळा विचार करणाऱ्या विचारवंतांची खाली काही विधाने मांडली आहेत. त्यापैकी अयोग्य विधान कोणते? तर अध्यापनाविषयी जे काही तज्ञांनी आपलं मत मांडलेलं आहे, त्याच्यापैकी आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीचं विधान निवडायचं आहे. बघा, वर्ग अध्यापन चालू असताना शिक्षकांचा परिणाम अध्ययनावर होतो. होतो का? तर होतो. सगळी म्हणजे एक प्रकारे त्या पूर्ण वर्गाची धुराच कोणाच्या हातात असते? तर शिक्षकांच्या हातात असते. मग शिक्षकाच्या अध्यापनाचा अध्ययनार्थ्यावर परिणाम तर होणारच आहे. त्यानंतर बघा शिक्षक आणि अध्ययनार्थी यांच्यातील आंतरक्रिया महत्त्वाची होय. त्यानंतर बघा वर्ग अध्यापनामध्ये वातावरण निर्मिती महत्त्वाची असते. तर हो, वातावरण निर्मिती पण महत्त्वाची असते. वातावरण निर्मिती नसेल, तर त्या पद्धतीनं मूल ज्या पद्धतीने शिकायला पाहिजे, त्या पद्धतीने शिकणार नाहीये. त्यानंतर आहे बघा, अध्ययनार्थ्याचा परिणाम शिक्षकावर होत नाही. तर विद्यार्थ्याचा परिणाम शिक्षकावर कसा होणार नाही बरं? होणारच आहे ना. एकमेक ते काय आहेत, एकमेकाशी जुळलेले आहेत. त्यामुळं अध्ययनार्थ्याचा परिणाम शिक्षकावर होणार नाही. हे विधान काय आहे? तर चुकीचं आहे. अध्यापन परिणामकारक होण्यासाठी अध्यापनात तत्वांचा वापर करणे आवश्यक असते. खाली दिलेल्या तत्वामध्ये कोणते तत्व योग्य नाही? तर अध्यापनाची जी काही तत्व आपण पाहिलेली होती, ती तत्व यासाठीच घेतली होती बघा. तर कोणतं तत्व योग्य नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे जे की महत्वाचं नाही असं तत्व कोणतं आहे? तर बघा अध्यापनाचा केंद्रबिंदू हा अध्ययनार्थी असतो. तर हे काय आहे? अगदी योग्य आहे. आपल्याला जे काही शिकवायचं आहे, जे काही करायचं आहे, ते कुणासाठी करायचंय? तर ते एका विद्यार्थ्यासाठी करायचंय. जे आपण शिकवत आहोत, ते त्याला समजलं पाहिजे. त्याला ते आकलन केलं पाहिजे. त्या गोष्टी त्यानं आत्मसात केल्या पाहिजेत. याच्यासाठी तर काय चालू आहे? शिक्षण चालू आहे. मग या सगळ्या ह्याचा केंद्रबिंदू कोण आहे? तर अध्ययनार्थी आहे. अध्यापन करताना घटकांचा जीवनाशी, जीवनातल्या अनुभवांशी संबंध जोडणे अनावश्यक ठरते. अनावश्यक कसं ठरेल बरं? मी मगाशी सांगितलं, की विद्यार्थ्याला जे काही आपण शिकवत आहोत, जे काही उदाहरण दाखले देत आहोत, ते त्याच्या जीवनाशी निगडीत असावेत. मग त्याच्या जीवनाशी निगडीत असतील, तर त्याला नक्कीच ते काय वाटणार आहेत? आपलेसे वाटणार आहेत. तो विद्यार्थी त्या ठिकाणी काय करणार आहे? आपलं लक्ष केंद्रित करणार आहे आणि त्याला आकलन व्यवस्थित होणार आहे. म्हणजे या ठिकाणी चुकीचं तत्व कोणतं आहे? तर अयोग्य तत्व आहे. अध्यापन करताना घटकांचा जीवनाशी, जीवनातल्या अनुभवांशी संबंध जोडणे अनावश्यक आहे, आवश्यक आहे असं पाहिजे होतं ते. तर हे काय आहे? चुकीचं आहे आणि हेच आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा, प्रभावी अध्यापनात उद्दिष्ट अगोदर निश्चित करावेत. हे पण मी सांगितलं होतं, की आपले उद्दिष्ट अगोदरच निश्चित असले पाहिजेत. त्यानंतर अध्यापनात योग्य अशा शैक्षणिक साहित्याचा वापर करावा. जेवढे आपण जास्त शैक्षणिक साहित्य वापरू, तेवढं विद्यार्थी काय करणार आहे? त्याच्यामध्ये रुची घेणार आहे. त्यातून ते आनंद मिळवणार आहे, अशा पद्धतीनं. त्यानंतर पहा, अध्ययन म्हणजे अशी कृती, की जी कृती नव्या परिस्थितीला काय करत असते? नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. ही व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तर असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या व्याख्या आहेत अध्ययनाशी निगडीत आहेत किंवा अध्ययनाच्या व्याख्या आहेत. तर ती व्याख्या आहे गॅरेट यांची. आपलं योग्य उत्तर काय आहे? गॅरेट.